नमस्कार आणि आपण पाहत आहात लोकहित लाईव्ह न्यूज चॅनल। आवाज सर्वसामान्य जनतेचा। पाहूया यवतमाळ जिल्ह्यातील काही ताज्या घडामोडी। महाराष्ट्र नवनिर्माण सेना शाखा उमरखेडच्या वतीने बिजोरा येथील टोल नाका व्यवस्थापकांना दिले निवेदन। बुधवार दिनांक 9 जुलै 2025 रोजी उमरखेड महागाव तालुक्याच्या मध्यभागी जो टोल नाका सुरू झालेला आहे, शासकीय नियमानुसार 20 किलोमीटरच्या आत नागरिकांचा टोल घेण्याचा अधिकार टोल नाक्याला नाही, पण बिजोरा येथील टोल नाका उमरखेड तालुक्याच्या नागरिकांची आर्थिक लूट करीत आहेत। प्रशासनाने उमरखेड वासियांचे टोल भरणे बंद करावे, या विरोधात उमरखेड तालुक्याच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, चारचाकी मालक, चालक यांनी व्यवस्थापकांना निवेदन दिले आहे। पाहूया महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहर अध्यक्ष संजय बिजोरे पाटील यांची प्रतिक्रिया। जय महाराष्ट्र। आज उमरखेड तालुका जिल्हा यवतमाळ इथं बिजोरा टोल नाका जे उमरखेड पासून फक्त 15 किलोमीटर आहे, त्या अंतरामध्ये शासकीय नियमानुसार या टोल नाक्याला टोल घेण्याचा अधिकार नाही। ज्या हिशोबाने सरकारने GR काढलेला आहे, पण या ठिकाणी असलेला जे बिजोरा टोल नाका आहे, तिथं आपले गोरगरीब जनताचे, वाहन चालकाचे, वाहन मालकाचे टोल घेत आहे। त्या निमित्त आज आम्ही इथं त्यांचे व्यवस्थापक मॅनेजरला निवेदन दिलेलं आहे। त्या गोष्टीवर दखल नाही घेतला तर पुढील 10 दिवसानंतर याच टोल नाक्यावर आपलं तीव्र आंदोलन म्हणजे रस्ता रोको आंदोलन होईल। याविषयी काही अप्रिय घटना घडला तर प्रशासन पूर्ण जिम्मेवार राहणार आहे। तसेच पुढे चालून आपल्याला जोपर्यंत न्याय भेटत नाही, उमरखेड वासियाला टोल फ्री भेटत नाही, तोपर्यंत आंदोलन आणि मोर्चा सुरू राहणार आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विजय असो। माननीय राजसाहेब ठाकरे यांचा विजय असो। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विजय असो।